हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? भरपूर साऱ्या कमेंट येतात की वजन तर वाढतं, कमी होतं ते ठीक आहे, पण वजन मेंटेन कसं ठेवायचं? तू तुझं वजन मेंटेन कसं ठेवते? कारण तुम्ही पण बघता, माझ्या घरी पाहुणे येतात, माझं बाहेरचं खाणं होतं किंवा एखाद्याचा बर्थडे असला, बाहेरचं गोड होतं, केक खाणं होतं, सगळं होतं. तरी पण माझ्या वजनामध्ये एवढा फरक होत नाही. 100-500 ग्रॅमचा इकडं-तिकडं फरक होत असतो. तर तेच तू कसं मॅनेज करते हेच कमेंट येत होत्या, म्हणून म्हटलं त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ काढावा की वजन तर कमी करतातच लोक, पण ते वजन जे कमी केलेलं आहे ते आहे तसं मेंटेन सुद्धा राहिलं पाहिजे. मेंटेन राहणं वजन आणि वजन स्टक होणं ह्याच्यात पण फरक आहे. ज्याचं वजन स्टक होतं त्याचं वजन कसं स्टक होतं, म्हणजे त्याला वजन कमी करायचं असतं. त्यानं एक बाउंड्री पॉईंट पर्यंत त्याचं वजन आलेलं असतं. सपोज आता 70 वरून तो 60 वर आलाय, पण 60 वरचा काटा त्याचा हालत नाही. त्याला म्हणतात वजन स्टक होणं. आणि वजन मेंटेन ठेवणं म्हणजे काय, 60 वरती व्यक्ती आलेली आहे, त्यानं जसं रुटीन फॉलो करत होतं ते सगळं रुटीन फॉलो करणं सोडून दिलेलं आहे. पण तरी पण त्याचं रुटीन किती चेंज झालं तरी त्याच्या वजनामध्ये काय फरक होत नाही. ह्याला म्हणतात मेंटेन राहणं. ती म्हणजे मी 3 महिने झालं वेट लॉस करणं सोडून दिला, पण माझा आकडा 67-68 वरच जसा फिक्स राहिला तसाच. आता उंचीनुसार वजन वगैरे ते तुम्हाला माहीतच असेल की सेंटीमीटरमध्ये जेवढी उंची आहे तुमची त्याच्यामधून -100 करतात, जेवढं की आपलं वेट उंचीनुसार वजन असावं. आता महत्वाची सगळ्यात चूक काय होते, बॅलन्स्ड डाएट घेता येत नाही आपल्याला. म्हणजे एका टायमिंगला जर आपण हेवी जेवण घेतलं, तर मी वजन मेंटेन कसं ठेवते तुम्हाला सांगते. आता माझं 2-3 दिवस जर मी गावाला गेले किंवा बाहेर गेले, कार्यक्रमाला गेले, तर आपलं हेवी खाणं होतं. आपल्याकडे 4 माणसं आली जेवायला किंवा आपल्याकडे पाहुणे रावळे आले, तर आपलं 4 चौघांमध्ये जेवण जास्त जातं. अशा वेळेला आपल्याला ते मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. ज्यावेळेला आपलं हेवी जेवण जातं, तेव्हा त्याच्यानंतरच्या 2-3 दिवस, म्हणजे 4 दिवस खाऊ आपण, 8 दिवस खाऊ, ज्या हेवी जो पिरियड असतो त्याच्यानंतर 3 दिवस बॉडी डिटॉक्सिफिकेशन खूप महत्वाचं असतं. ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी पूर्ण दिवस मी लिक्विड घेते. ह्याच्या आधी पण मी पूर्ण सांगितलेलं आहे, पण तरी एक शॉर्टकट मध्ये सांगते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हाफ लिक्विड हाफ जेवण घेते. लिक्विड मध्ये नारळ पाणी येतं, डिटॉक्स वॉटर येतं, हर्बल टी येतो, आपला ज्युसेस येतात, हे आणि डाळीचं पाणी, हे लिक्विड झालं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हाफ लिक्विड हाफ जेवण आणि तिसऱ्या दिवशी नॉर्मल जेवण, त्याच्यामध्ये सलाद भरपूर. हे 3 दिवसाचा प्लॅन केला की आहे तसं रुटीनला येतं वेट. हे सगळ्यात महत्वाचं. अजून दुसरी गोष्ट काय चूक होते, आपण सोशल मीडियावर आजकाल लोक असतात, वेट लॉस करायला सुरुवात करतात, कुठेतरी व्हिडिओ बघतात वेट लॉससाठी, हाय प्रोटीन नाश्ता, हाय प्रोटीन हाय कॅलरी, लो कॅलरी हाय प्रोटीन लेस फॅट, हे हेडिंग असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी नाश्त्यामध्ये बनवलेलं असतं. मग आपल्याला काय वाटतं, अरे मला तर हे बनवायला जमणारच नाही, किंवा हे मी कधी बनवू, माझ्यासाठी कधी बनवू, जाऊ दे तिकडं, राहू दे, डायरेक्ट जेवणच करू. ही चूक होते आणि आपण नाश्ता स्किप करतो. कधीही नाश्ता स्किप करायचा नाही. दुपारचं जेवण कितीही हेवी असलं, संध्याकाळचं जेवण कितीही हेवी असलं, संध्याकाळी जेवण करो न करो, दुपारी करो न करो, ते सगळं झालं. नाश्ता हा रोज केलाच पाहिजे. दुपारचं जेवण हे केलंच पाहिजे. संध्याकाळचं हलकं जेवण केलंच पाहिजे. हा, अजून एक चूक होती की कंट्रोल राहत नाही. कंट्रोल राहत नाही म्हणजे काय होतं, आपल्याला भूक लागली की लगेच खायला बसायचं नाही. आपल्याला म्हणजे चुकीच्या वेळेला भूक लागली, सपोज आपण दुपारी वगैरे जेवण केलेलं आहे, तर मी दुपारी जेवण केलेलं आहे 1 वाजता, पण मला 3 वाजता असं वाटतंय की फिलिंग येते, मला खाल्लं पाहिजे, काहीतरी खाल्लं पाहिजे. त्यावेळेचा कंट्रोल सगळ्यात मोठा. ती क्रेविंग स्टॉप करणं खूप महत्वाचं आहे. ती क्रेविंग जर स्टॉप करायला शिकलो ना आपण, तर वेट मध्ये आपल्याला चेंज होत नाही. आता महत्वाचं म्हणजे काय करायचं, ज्या वेळेला आपल्याला क्रेविंग होते तेव्हा 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यायचं आणि वॉक करायला जायचं. वॉक करायला गेल्यानंतर किंवा स्वतःच्या मनाला डायव्हर्ट करायचं त्या भुकेच्या इच्छेपासून. म्हणजे मोबाईल घ्या, टीव्ही बघा, काही दुसरं गोष्ट करत बसा, बाहेर जा. त्यावेळेला आपल्याला असं वाटतंय का अजून सुद्धा मी खाल्लं पाहिजे. अजून वाटत असेल तर खरी भूक लागलेली असते, नसेल वाटत तर भूक लागलेली असते, तोंडाला चव आलेली असते. तोंडाला चव येते तेव्हा आपण चवीचंच खातो. चवीचंच खातो, चटपटीत खातो, तेलकट खातो आणि त्याच्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे सकाळची डिटॉक्स ड्रिंक, हर्बल टी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, नाश्ता, जेवण हे. पण ह्या ज्या आपण आधी वगैरे ज्या गोष्टी चुकीच्या करतो त्याच्यामुळे वजन वाढतं. आता सपोज माझ्या घरी पाहुणे आली, माझं खूप हेवी खाणं झालं, तर त्या संध्याकाळी मी हलका आहार घेते. बरोबर आहे. हे असं मॅनेज करायला शिकायचं. ज्या दिवशी अगदीच नाश्ता नाहीच करायला भेटत आहे, त्या दिवशी 1 ग्लास तरी नाश्त्यामध्ये दुधाचा ग्लास पिला पाहिजे. अगदीच नाश्त्याला माझ्याकडं काहीच नाहीये, काहीच नाहीये,
म्हणजे त्यावेळेला सगळ्यांच्या घरामध्ये दूध असतं, ते दूध पिऊ शकता, एखादं फळ खाऊ शकता, पण नाश्ता अजिबात सुद्धा स्किप करायचा नाही. दुपारच्या जेवणामध्ये माझ्याकडं सलादच खायला नाहीये सपक. कांदा, टोमॅटो. कांदा तर सगळ्यांच्या घरी असतो. कांदा खायचा, टोमॅटो खायचं. टोमॅटो आणि सगळ्यांच्या नॉर्मली भाज्यांपेक्षा टोमॅटो सगळ्यांच्या फ्रीजमध्ये असतं. त्यामुळे सलादच नाहीये माझ्याकडं, मग मी काय खाऊ? मला भाजी जेवणाबरोबर सलाद आवडतच नाही. ह्या अशा ज्या गोष्टी असतात किंवा मला ही हिरवी भाजी आवडत नाही, मला ही डाळ आवडत नाही, मला हे कडधान्य आवडत नाही. ह्या गोष्टींमुळे मला काय आवडते, मला जे आवडते तेच मी खाणार. मग असं नाही. सगळ्या गोष्टी जर खाल्ल्या ना, तर वजन प्रॉपर मेंटेनमध्ये राहतं. आता तुम्ही पण माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघत असाल, माझं जेवण साधं असतं. अगदी तुम्ही जे घरी बनवता, मी साधी आहे म्हटल्यावर माझं जेवण पण साधं असणार. आपण जे आपल्याकडे जे बनवतात म्हणजे जे नॉर्मली आमट्या असो, कुठल्या डाळीची आमटी असो, कडधान्यांची उसळ असो, हिरवी कोणती भाजी असो, भात, भाकरी हे. आता मी जे व्हिडिओमध्ये दाखवते ना, ते सगळंच शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं ना. आता मी तुम्हाला दाखवते, मी 2 चपाती आणि भाजी घेतली. पण त्याच्यानंतर ती खाल्ल्यानंतरही माझ्याकडून भात खाल्ला जातो. म्हणजे मी काय करते, मी पोटभर खाते. मी पोट रिकामं ठेवत नाही. मला पोटभर खायला लागतं. मी पोटभर खाते. इथपर्यंत गच्च होईपर्यंत नाही, पण पोट भरेपर्यंत खायचं, नरड्यापर्यंत खायचं नसतं. हे महत्त्वाचं असतं. म्हणजे आपलं जेवण झाल्यानंतर 1 ग्लास पाणी पिल्यानंतर आपलं जेवढं पोट भरतं तेवढं खाल्लं पाहिजे. म्हणजे 1 ग्लास पाण्याने आपली नंतरची भूक भागणार आहे. ह्या गोष्टी. अजून कुठल्या गोष्टी होतात महत्त्वाच्या म्हणजे वेट लॉस करायला सुरुवात होत नाही. हां, वेट लॉस करायला सुरुवात करायची असते, पण ती सुरुवात होत नाही. आता तुम्ही माझं पण बघितलं, मी रुटीन टाकते, 1 दिवस स्किप होतो, माझ्याकडं पाहुणे आले, माझ्याकडं स्किप होतं. मग पण मी करत असते. माझं बॅकग्राऊंडला चालू असतं. फक्त व्हिडिओ एडिट करणं होत नाही, त्यामुळे टाकणं होत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला कसं वाटतं, आज मी चालायला गेले नाही, मग आज माझं रुटीन फसलं, मग जाऊ दे आता पुढच्या सोमवारपासून करू. किंवा आता जाऊ दे, आता 29 तारीख आली, 27 तारीख आली, आता 1 तारखेपासून करू. हे आपण जे सगळं पोस्टपोन करतो ना, ह्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. आज ठरवलंय ना, 23 तारखेला ठरवू, 2 तारखेला ठरवू, 5 तारखेला ठरवू. ठरवलं की ठरवलं आणि आधीमध्ये अडचणी आल्या, तो दिवस स्किप करायचा, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात करायची. तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघता, शॉर्ट व्हिडिओमध्ये एखादा दिवस इकडं तिकडं स्किप होत असतो. पण मी ह्याच गोष्टी करते. म्हणजे हेवी खाल्लं, संध्याकाळी हलकं खायचं. अगदी 2-4 दिवस हेवी खाल्लं, डिटॉक्स बॉडी डिटॉक्सिफिकेशन करायचं. क्रेविंग झाली, पाणी प्यायचं, चालायला जायचं. एका दिवशी चालायला नाही जायचं, 10 मिनिटाची छोटी-मोठी एक्सरसाइज करायची. छोटी-मोठी एक्सरसाइज चालणं काहीच नाही झालं, तरी काही नाही हरकत. दुसऱ्या दिवशी ते भरून काढायचं. दुसऱ्या दिवशी भरून काढायचं म्हणजे आदल्या दिवशीचे 10,000 पावले, दुसऱ्या दिवशीचे 10,000 पावले, 20,000 पावले नाही. पण असं नाही करायचं की तो डे स्किप झाला म्हणून आता माझं सगळं रुटीनच संपलं. दुसऱ्या दिवशी करायचं. आपल्याला भरपूर आयुष्य पडलेलं आहे. कधी आपण वेट लॉस करू शकतो. फक्त हेल्दी वेट लॉस करायचं असेल ना, भरपूर जणांच्या कमेंट येतात, "तू महिन्यामध्ये किती कमी केलं?" तर सुरुवातीला जेव्हा प्रॉपर 84 किलोवरून सुरुवात केली होती मी वेट लॉस करायला, तेव्हा मी पहिल्या महिन्यात 5 किलो वजन कमी केलेलं. त्याच्यानंतर माझं 2-2.5 किलो आणि तेच हेल्दी वेट लॉस आहे. आणि तुम्ही डॉक्टर ट्रस्टचं मी जे मशीन वापरते, त्याचं तुम्ही ॲप वापरून पण बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये आपलं फुल बॉडी स्कॅन करून मिळते आणि त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये कुठे कुठे चरबी आहे, चरबी नाही आहे, किती तुमचं बॉडी एज वगैरे सगळं दाखवतं. बॉडी मास इंडेक्स वगैरे, BMR सगळं सगळं दाखवलं जातं. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा हे करू शकता. तुम्हाला त्याच्यावर सुद्धा डॉक्टरांकडे वगैरे जाऊन चेकअप करण्याची गरज नाही. त्याच्यावर सुद्धा भरपूर सगळ्या गोष्टी करतात आणि आपल्याला पण कळतं की आपलं वजन वाढलेलं आहे का नाही. तर बाकी काही नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय बाय.